गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण युनिट्स अँड मेजरमेंटचे डेफिनेशन, ते युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये असणारा एसआय युनिट, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिटमध्ये येणाऱ्या त्या टाईप्स सीजीएस, एमकेएस, एफपीएस, एसआय, त्याचं कन्व्हेन्शन्स, त्याचं कन्व्हर्जन, त्याच्या थ्रू येणारं फंडामेंटल युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज, त्याच्यानंतर डिराईव्ह क्वांटिटी, डिराईव्ह युनिट, या सर्व क्वांटिटीचा विचार जो आहे तो आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे त्याला समजून घेतलेला आहे. बेसिकली त्या ठिकाणी तुम्हाला जर परीक्षेला कोणता प्रश्न विचारला गेला तर तो फंडामेंटल युनिट, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराईव्ह युनिट आणि डिराईव्ह क्वांटिटी याच्याबद्दल तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेला प्रश्न जो आहे त्या ठिकाणी विचारला जाऊ शकेल. डेफिनेशन खूप सिंपल आहेत. काय डेफिनेशन काय आहे की कोणती क्वांटिटी असेल ती एक्सप्लेन करण्यासाठी जर त्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी क्वांटिटीचा जर आपल्याला रेफरन्स घ्यायचा त्या ठिकाणी जर भाग पडत नसेल तर त्यावेळेस आपण ती फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो आणि डिराईव्ह मध्ये क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी क्वांटिटीचा त्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. त्या स्पेसिफिक वापरले गेलेले युनिट्स जे आहेत ते पर्टिक्युलरली फंडामेंटल क्वांटिटीसाठी वापरले गेलेले युनिट हे फंडामेंटल युनिट आपण त्याला म्हणतो आणि डिराईव्ह क्वांटिटीसाठी वापरले गेलेले युनिट जे आहे त्याला आपण डिराईव्ह युनिट्स जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणतो. ओके, अशा प्रकारचे ह्या क्वांटिटीज जे आहेत ते आपण मागच्या लेक्चरला ह्या ठिकाणी ह्या पॉइंटमध्ये ह्या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. आता आजच्या लेक्चरला थोडंसं आपण वेगळा भाग जो आहे तो बघणार आहोत. ज्या फंडामेंटल युनिट्स आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्याचाच एक थोडासा भाग आहे. सप्लिमेंटरी युनिट्स जे आहे ते आपल्याला आज बघायचे आहे. म्हणजे थोडेसे अँगल संदर्भातली ही क्वांटिटी आहे. सप्लिमेंटरी युनिट्स जे आहे ते आपल्याला आजच्या या भागात बघायचे आहे. तशा क्वांटिटी आपण या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी ज्या बघितल्या, फंडामेंटल युनिट्स त्या ठिकाणी बघितल्या, तशाच प्रकारची ही क्वांटिटी आहे. याची जनरली दोन भाग आपल्याला या ठिकाणी पाडायचे आहेत. एक आहे प्लेन अँगलचा पार्ट, म्हणजे प्लेन अँगल जो आपण जनरली कोनमापकाच्या सहाय्याने त्याला काढू शकतो तसा एक तो पार्ट आहे. आणि सेकंड जो पॉइंट आहे तो आहे आपला सॉलिड अँगलचा कन्सेप्ट. बरोबर, म्हणजे सॉलिड अँगल आणि प्लेन अँगलची जी थीम आहे ती आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायची आहे. प्लेन अँगल एक्सप्लेन करताना आपण तो डायरेक्टली अशा प्रकारे त्याला आपण रेफर करू शकतो. बरोबर, आणि हा इथं जो असेल आपला तो हा थिटा असेल. म्हणजे हा थिटा जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला प्लेन अँगल त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येऊ शकतो. बरोबर, याचा डेफिनेट फॉर्म जर समजा आपण याला घ्यायचं म्हटलं तर हा जो रिजन आहे म्हणजे ही त्या ठिकाणी आर्क होईल. याला समजा आपण डीएस मानू आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स समजा आपण आर म्हणू. जर एक सर्कल तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर त्या सर्कलच्या सेंटर पासून समजा आपण अशा प्रकारचं पोझिशन त्या ठिकाणी जे आहे ते दाखवू शकतो. म्हणजे हा जो पार्ट आहे हा डीएस जो आपण ह्या ठिकाणी म्हणतोय तो हा आहे. बरोबर, आणि हा आर जो असेल तो ह्या ठिकाणचा तो पार्ट असेल. बरोबर, इथं जे डिस्टन्स आपण दाखवतोय तो ह्या स्वरूपात असेल आणि हा इथं जो असेल तो तुमचा अँगल असेल. बरोबर, हा जनरली थिटा किंवा आपल्याला ह्या ठिकाणी जो रिप्रेझेंट जो केलेला आहे तो डी थिटा या नोटेशनने त्या ठिकाणी केलेला आहे. हा डी थिटा जो आहे तो त्या ठिकाणी डिनोट करण्यासाठी आपल्याला त्याची डेफिनेशन जी आहे म्हणजे आर्क अपॉन रेडियस ऑफ दॅट बॉडी असा एक साधा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याच्यामुळे ते आपण डीएस अपॉन आर असं त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. ओके, अशा स्वरूपाची ही क्वांटिटी आहे किंवा अशा स्वरूपाचं हे स्ट्रक्चर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला ह्या प्लेन अँगल मध्ये एक्सप्लेन करता येते किंवा आपण एक्सप्लेन ह्या क्वांटिटी मध्ये त्याला करू शकतो. आता अँगल आहे म्हणजे त्याची युनिट जे आहे ते आपण डिग्री घेतो किंवा रेडियन घेतो. बरोबर, डिग्री किंवा रेडियन त्याचे आपल्याला दोन प्रकारच्या ठिकाणी युनिट जे आहे ते घेता येतात. डिग्री मध्ये पण आपण त्याला घेऊ शकतो किंवा रेडियन मध्ये पण आपण त्याला मेजरमेंट जे आहे ते करू शकतो. जसं या ठिकाणी प्लेन अँगलची कन्सेप्ट आपण बघितली तशीच कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सॉलिड अँगलची जी आहे ती बघता येते. फक्त सॉलिड अँगलचा पार्ट जो आहे तो एक्सप्लेन करत असताना किंवा एक्सप्लेनेशन त्याचं होत असताना त्या सॉलिड अँगलला थोडंसं थ्री डायमेन्शनली त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बरोबर, थ्री डायमेन्शनली पार्ट जो येतो तो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. आता कोन बघा आपण बघितलेला असेल किंवा आईस्क्रीमचा कोन जो आहे तो आपण बघितलेला असेल.
तर त्या ठिकाणी आपला तो पूर्णपणे शेप जो आहे तो अशा प्रकारचा त्या ठिकाणी येतो, बरोबर. आणि हा इथे थोडासा असा सर्क्युलर भाग त्या ठिकाणी असतो, म्हणजे हा पूर्णपणे सर्क्युलर एरिया येतो. पूर्ण त्याची अमाऊंट जी सर्क्युलरची त्या ठिकाणी आहे. ते डायमेन्शनल हे प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी सॉलिड अँगलचं जे डिनोशन आहे, डिनोटेशन जे आहे ते फक्त एवढा हाफ पार्ट पुरतं ते होणार नाही. तर थ्री डायमेन्शनली तो असल्यामुळे पूर्णपणे इथला जो भाग असेल सॉलिड अँगलचा तो हा पूर्णपणे एक रिजन त्या ठिकाणी येतो. पूर्ण थ्री डायमेन्शनली त्या ठिकाणी तो अँगल मेजरमेंट करताना तसं आपण या ठिकाणी फक्त एकच एवढाच रिजन त्या ठिकाणी घेतो तो पूर्ण दाखवण्यासाठी. या ठिकाणी मात्र सॉलिड अँगलला तो आपल्याला पूर्णपणे असा हाफ न घेता, कारण ती डायग्राम ती पूर्णपणे थ्री डायमेन्शनली असते आणि थ्री डायमेन्शनली जी आहे ती सॉलिड अँगल आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करते. म्हणजे सॉलिड अँगल रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला थ्री डायमेन्शनल त्या ठिकाणी स्ट्रक्चर लागतं आणि त्याच्या थ्रू हा जो इथला अँगल असेल त्याला आपण या ठिकाणी थीटा जी आहे ती त्या ठिकाणी म्हणू शकतो. तुमचा एरिया समजा डी असेल, परत ह्याच सारखा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी येतो, सरफेस एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. आता या ठिकाणी सरफेस एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सॉलिड अँगल जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म्युलेट त्या ठिकाणी करता येईल, बरोबर. असे हे बेसिक आयडिया किंवा सप्लिमेंटरी युनिट्स जे ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. जनरली परीक्षेत एवढं काही त्याला समजा असं विचारलं जाईल किंवा डिफरंट फॉर्ममध्ये येईल असं तर भाग नाही. फक्त आपल्याला तो समजून घ्यायचं आहे की नेमकं त्या क्वांटिटीमध्ये किंवा त्या अमाऊंटमध्ये आपल्याला काय सांगता येऊ शकते किंवा ते भाग तो पॉईंट नेमका काय आपल्याला एक्सप्लेन करतोय. त्यासाठी आपण त्या क्वांटिटीसाठी लागणारी जी थीम आहे किंवा नेमकं काय त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे त्यासाठी आपण प्लेन अँगलसाठी कसं एक्सप्लेन करण्यासाठी तर स्क्वेअर याचा आपण त्या ठिकाणी विचार केला. तो जनरली आपण प्लेन अँगलच त्या ठिकाणी मेजरमेंट करत असतो. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये 30 डिग्री 40 डिग्री काय जे 90 डिग्री अँगल घेतात तो पूर्णपणे तुमचा प्लेन अँगलचा भाग आहे. फक्त काही काही भागामध्ये सॉलिड अँगलचा जो पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी बघता येतो. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर म्हटलं तर आपण वॉटरमेलन बघितलेलं आहे, टरबूज आपण त्याला म्हणतो. जनरली बरेच म्हणजे जे त्याचे ओनर असतात किंवा ज्या ठिकाणी टरबूज दुकान असतं त्या ठिकाणी जो व्यक्ती असतो तो त्या टरबुजाचा एक छोटासा भाग जो आहे, गाभा जो आहे तो असा इथून जो आहे तो समजा त्याने कापलेला असतो, बरोबर. आणि ज्या वेळेस तो इथला भाग आपल्याला उचलून दाखवतो त्यावेळेस ते पूर्णपणे मधला जो भाग आहे तो पूर्णपणे असा त्या ठिकाणी बाहेर येतो, बरोबर. आणि त्यावेळेस जर तुम्ही त्या पूर्णपणे कोन शेप टाईपचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतं त्यावेळेस का ह्या पॉईंट पासून ते खालच्या टोकापासून तुम्ही जर त्या पॉईंटला पूर्ण बघितलं तर पूर्ण असं एक सर्क्युलर रिजन त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे पूर्ण 3D टाईपचा जो स्ट्रक्चर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो. प्लेन अँगलला तुम्ही साधे फक्त हे दोन फोटो जरी पकडले तरी तुम्हाला प्लेन अँगल जो एक्सप्लेन करता येऊ शकतो, बरोबर. पण सॉलिड अँगलला आपल्याला ती 3 डायमेन्शनल टाईप स्ट्रक्चर जे ते उभं करता आलं पाहिजे. 3 डायमेन्शनल टाईप नेचर जे आहे त्या बॉडीचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्या समोर तशी त्याची प्रतिमा जी आहे किंवा इमेज जी आहे ती इमॅजिन करता आली पाहिजे. त्यावेळेस आपण सॉलिड अँगल जो येतो एक्सप्लेन करू शकतो. ओके, अशा प्रकारचे हे दोन सप्लिमेंटरी युनिट्सचे पॉइंट्स आहेत जे आपण आता एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे ते थोडंसं युनिट्स जे आपण मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलं ते युनिट बद्दल आपण समजा कोणती क्वांटिटी घेतली, फंडामेंटल असेल किंवा डिराइव्ह क्वांटिटी असेल त्याला आपण लागणारे जे युनिट आहे ते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या युनिट बद्दलचे काही कन्व्हेन्शन्स जे ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे युनिट लिहित असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे किंवा कशा प्रकारे आपण युनिटचं जे नोटेशन आहे किंवा सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन जे आहे ते म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्सचा तो एक पॉइंट आहे तो आपल्याला आताच्या ह्या पॉइंटला ह्या ठिकाणी बघायचा आहे. म्हणजे जनरली तो पॉइंट जो आहे तो कन्व्हेन्शन्स म्हणजे काहीतरी रूल्स ते असतील. कन्व्हेन्शन्स फॉर जे SI सिस्टीम मध्ये असणारे जे युनिट्स आहेत किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ज्या आपण बघितल्या त्यासाठी आपण आता हा पॉइंट जो आहे तो या ठिकाणी बघू. फॉर द यूज ऑफ SI युनिट म्हणजे कन्व्हेन्शन्स म्हणजे काय तर काहीतरी कंडिशन्स त्या ठिकाणी आहेत की त्या कंडिशन्सचा यूज करून आपल्याला युनिट जे आहे ते त्या प्रॉपर्टीचे किंवा त्या बॉडीचे जे युनिट्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतात. ओके, म्हणजे तो पॉइंट जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी क्लिअर करता येतो. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण परीक्षेला त्याच्यावरती MCQ जो आहे तो अराईज होऊ शकतो किंवा काही 2 मार्कांचे 3 मार्कांचे थेरॉटिकल प्रश्न जर आले तर त्याच्यामध्ये ह्या कंडिशन्स जे किंवा ह्या प्रॉपर्टीज जे आहेत ते तुम्हाला विचारला जाऊ शकतात किंवा त्या
त्या ठिकाणी त्यावरती प्रश्न तुम्हाला 100% अराईज त्या ठिकाणी होतो. एमसीक्यू मध्ये जरी म्हटलं तरी तो 1 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला अराईज करता येऊ शकतो. सोपे सोपे त्या कंडिशन्स आहेत. त्यातली पहिलं जे कन्व्हेन्शन आहे, पहिला जो तुमचा या ठिकाणी येणारा जो पार्ट आहे तो कन्व्हेन्शनचा असा आहे की तुम्ही युनिट ज्या वेळेस रिप्रेझेंट करतात, म्हणजे कोणत्याही क्वांटिटीचा, आता लेंथ घेतलं, मास घेतलं, टेम्परेचर घेतलं किंवा अजून कोणतरी समजा लिटर मध्ये असणारा लिक्विड फॉर्म घेतला, तर त्यावेळेस तुम्हाला सिम्बॉलिकली त्याचं रिप्रेझेंट हे करायचं आहे. म्हणजे सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे. कोणतीही क्वांटिटी तुम्ही घेतली तर त्या क्वांटिटीचं अमाऊंट जे आहे ते मेजरमेंट करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी युनिट वापरायचं आहे आणि ती युनिट जी आहे ती सिम्बॉलिकली तुम्ही वापरू शकता. आता नेमकं कसं, समजा लेंथ आपण त्या ठिकाणी पकडू, लेंथ जी आहे ती आपण घेऊ. समजा 1 मीटर लेंथ ती असेल, समजा 1 मीटर किंवा 1 किलोमीटर काय जे असेल ते, तर ते लिहित असताना आपण 1 मीटर असं त्या ठिकाणी सिम्बॉल जो आहे तो घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही लिहिताना हे मीटर पण लिहू शकता, पण पूर्ण एवढं लिहायची काही गरज नाही. फक्त ते तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे की जेवढं शॉर्ट तुम्ही त्या ठिकाणी सिम्बॉलला देऊ शकता तो तुम्ही देऊ शकता. मग ते नेमकं सिम्बॉलिकली नोटेशन जे आहे किंवा नाव जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे लेंथ जी आहे ती 1 मीटर जी आहे साधी तुम्ही 1 एम करून त्याला त्या ठिकाणी देऊ शकता किंवा ते लिहू शकता. ओके, त्याचा पहिला कन्व्हेन्शन झाला. पहिल्या कन्व्हेन्शन मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की कोणतीही क्वांटिटी जी असेल, कोणताही एनी फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल और डेरिव्हेटिव्ह क्वांटिटी असेल, तर त्याला युनिट जे आपण देणार आहोत ते सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी देणार आहोत. सिम्बॉल आणि युनिट नेम आपण मागच्या एका चार्ट मध्ये त्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटीच्या बघितलेला आहे. सेकंड जो पार्ट आहे ह्या पॉइंट नंतरचा येणारा आपला, की जे युनिट तुम्ही देणार आहात, समजा पूर्ण नाव तुम्हाला त्या युनिटचं द्यायचं आहे. समजा पूर्ण नाव जे आहे तुम्हाला त्या युनिटचं द्यायचं आहे, तर ते लिहित असताना हे स्मॉल लेटर मध्येच लिहिलं गेलं पाहिजे. स्मॉल लेटर मध्येच त्या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. बरोबर, आता समजा 1 मीटर तुम्हाला लिहायचं आहे, तर मीटर जो आहे म्हणजे पूर्ण जर तुम्हाला लिहायचं असेल तर मीटर जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारामध्ये मीटर त्या ठिकाणी लिहू शकता. बरोबर, म्हणजे पूर्ण नाव जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी स्मॉल लेटरनेच त्या ठिकाणी लिहायचं आहे. जर तुम्हाला फुल नेम त्या ठिकाणी करायचं असेल किंवा 1 मीटर असेल, 1 न्यूटन असेल, तर ते अशा पद्धतीने त्याला आपण लिहू शकतो. आता हे 1 मीटर जे आहे तुम्ही असं 1 कॅपिटल METER असं न लिहिता 1 न्यूटन जे आहे ते कॅपिटल NEWTON, ही जी पद्धत आहे ही रॉंग पद्धत आहे. ओके, ही जी पद्धत आहे ही बरोबर पद्धत आहे. स्पष्ट तो पॉइंट नेमका काय तो समजून घ्या की पूर्ण नावात जर तुम्हाला युनिट द्यायचं असेल तर ते लिहित असताना ते ऑलवेज स्मॉल लेटर मध्येच लिहिलं गेलं पाहिजे. त्याचं कन्व्हेन्शन आहे. आता हे कन्व्हेन्शन जे आपल्या मनाने काही आपण ठरवलेलं नाहीये. सिस्टीम SI इंटरनॅशनल सिस्टीम युनिटची जी आहे कमिटी जी आहे त्या कमिटीने हे ठरवलेलं आहे आणि ते 1971च्या त्या काळामध्ये तिथून हा जो उपक्रम आहे किंवा तिथून ही जी कन्सेप्ट आहे ती त्या ठिकाणी अराईज होऊन तीच आपण पुढे कंटिन्यू करतोय. बरोबर, त्याच्यापुढे आपल्या मनाचं त्या ठिकाणी काही वापरू नका. पूर्ण नाव जे आहे ते तुम्हाला युनिटचं द्यायचं असेल तर ते त्याचं कॅपिटल लेटर जे त्या ठिकाणी देऊ नका, पूर्णपणे ते स्मॉल लेटर मध्येच लिहा असं त्या ठिकाणी सर्वानुमते ठरवण्यात आलं. ओके, अशा प्रकारची ही दुसरी फेज आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते. बरोबर, आणि जर तुम्हाला वाटलं की समजा आता मला कॅपिटल लेटर द्यायचं आहे तर मग हा जो मीटर आहे हा तुम्ही पूर्ण लिहू नका. म्हणजे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी येतं, आता न्यूटन जर बघितलं आपण तर ते व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यामुळे आपण हा एन जो येतो त्या ठिकाणी याला जर समजा तुम्हाला शॉर्ट करायचं तर तुम्ही तो 1 कॅपिटल ENT घेऊ शकता. किंवा जूल ही क्वांटिटी आहे तर ती तुम्ही 1 कॅपिटल J असं त्या ठिकाणी लिहू शकता. फक्त ही युनिट जी आहे जर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव येत असेल तरच. बरोबर, अदरवाईज सेंटीमीटर आलं, मीटर आलं तर मग त्यावेळेस आपण त्याला स्मॉलनेस त्या ठिकाणी डिटरमाइन करायचं आहे. बरोबर, म्हणजे 1 मीटर जो आहे तो आपण असं 1 स्मॉल m त्याला करू शकतो. इथे हे व्यक्तीचं नाव नाही म्हणून. बरोबर, करंट आला तर तो आपण 1 एम्पियर ने दाखवतो. 1 एम्पियर देतो आपण. ए हे सायंटिस्टचं नाव आहे म्हणून तो कॅपिटल ए. हे लक्षात ठेवा की कोणत्या ठिकाणी स्मॉल येतं कोणत्या ठिकाणी कॅपिटल येतं. जर व्यक्तीचं नाव एखाद्या युनिटला दिलं गेलेलं असेल
तरच त्या ठिकाणी आपण ते शॉर्ट लिहित असताना कॅपिटली त्या ठिकाणी त्याचं रिप्रेझेंटेशन जे ते करायचं आहे. तर मीटर एका व्यक्तीचं नाव नाही म्हणून ते आपण स्मॉल एम ने त्या ठिकाणी त्याला दाखवतो. बरोबर, हा फरक या ठिकाणी समजून घ्या. पूर्ण अक्षरात जर तुम्हाला लिहायचे असेल तर ते पूर्ण स्मॉल लेटर मध्ये पाहिजे. म्हणजे आणि पूर्ण अक्षरात लिहिताय तुम्ही युनिट त्याचं कॅपिटल जर तुम्हाला त्या ठिकाणी लेटर लिहिलं गेलं तर ते चुकीचं असेल. तुम्हाला जर कॅपिटल पाहिजे असेल आणि ते युनिट जर व्यक्तीच्या नावाला जात असेल, आता न्यूटन हे व्यक्तीचं नाव आहे, जूल हे पण व्यक्तीचं नाव आहे, एम्पियर हे पण व्यक्तीचं नाव आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या अमाऊंटला किंवा त्या क्वांटिटीला अशा पद्धतीने ते रिप्रेझेंट करू शकता. ओके, हा फरक या ठिकाणी समजून घ्या. ही दुसरी फेज, दुसरी प्रॉपर्टी जी आहे, दुसरं कन्व्हेन्शन जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगता आलं. म्हणजे स्मॉल लेटरचा त्या ठिकाणी उल्लेख जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी करता आला. तिसरी प्रॉपर्टी जी आहे जी आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते ती अशा प्रकारे आहे की युनिटचं जे आहे ते आपण प्लुरल फॉर्म जो आहे तो करू शकत नाही. म्हणजे अनेक वचन जे आहे ते आपण युनिटला देऊ शकणार नाही. प्लुरल फॉर्म अनेक वचन जे आहे ते देऊ शकत नाही. समजा 1 मीटर असेल तर 1 मीटर्स असं आपण ते लिहू शकत नाही. समजा एखादी लेंथ असेल आणि ती लेंथ तुम्हाला 1 मीटर अशी दिलेली आहे तर ती 1 मीटर्स आपण हे जे आहे आयएस त्याला जर तुम्ही जोडला तर हे सगळं चुकीचं होईल. बरोबर, किंवा फोर्स असेल तर तो 1 न्यूटन समजा असेल तर तो 1 न्यूटन न लिहिता तुम्ही जर तो 1 न्यूटन्स लिहिला म्हणजे अनेक वचन जर केलं तर हे युनिट जे त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी होईल. अनेक वचन त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही युनिटला द्यायचं नाही. बरोबर, हे तुम्ही समजून घ्या. अनेक वचन कोणत्याही युनिटला द्यायचं नाही असं स्पेसिफिक त्या ठिकाणी तिसऱ्या कन्व्हेन्शन मध्ये आपण त्याला मेन्शन करायचं आहे. परत एकदा सांगतो, पहिली क्वांटिटी सिम्बॉल द्यायचं युनिटला, नंतर फुल नेम पूर्ण नेम जर तुम्हाला युनिटचं लिहायचं असेल तर ते स्मॉल लेटर मध्ये पाहिजे. प्लुरल फॉर्म युनिटचा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही. डोंट टेक प्लुरल फॉर्म्स. बरोबर, एवढं तुम्हाला स्पष्ट आणि रिपीटेड करून ही क्वांटिटी जी आहे ती आपल्याला सांगण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न होतोय कारण त्यात इम्पॉर्टन्स तेवढंच आहे. आपण बेसिकली लिहिताना काही 2 मीटर समजा मीटर्स असं लिहून टाकलं तर ते त्या ठिकाणी चुकीचं होईल ना, हे चुकीचं होईल. त्याच्यामुळे प्लुरल फॉर्म जो आहे त्याचा तो त्या ठिकाणी करायचा नाही. ओके, पुढचा जो भाग आहे की युनिट लिहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा अशी सवय असते की एखादी वाक्य समजा आपण लिहिलं तर आपण त्या ठिकाणी फुल स्टॉप देतो. बरोबर, कोणतेही वाक्य संपलं की आपण त्या ठिकाणी फुल स्टॉप देतो आणि आपल्याला असं वाटतं की समजा एखाद्या ओळ वाचता वाचता किंवा प्रॉब्लेम वाचता वाचता आपल्याला असं वाटतं की समजा एखादी वेट मास त्या ठिकाणी दिली की 1 किलोग्रॅम आपण ते असं 1 kg लिहितो आणि डायरेक्ट पुढे डॉट ठेवून देतो म्हणजे 1 किलोग्राम फुल स्टॉप झाला. बरोबर, तर प्रत्येक युनिटच्या नंतर हा जो फुल स्टॉप आहे तो आपण त्या ठिकाणी द्यायचा नाही. बरोबर, म्हणजे युनिटच्या नंतर फुल स्टॉप आलाच नाही पाहिजे. वाक्य संपलं त्यावेळेस आपण क्वेश्चन मार्क देऊ शकतो पण फुल स्टॉप जो आहे तो युनिटच्या शेवटी त्या ठिकाणी द्यायचा नाही. थोडं समजून घ्या. काय काय कंडिशन सांगितल्या, सिम्बॉलची कंडिशन सांगितली, फुल नेमची कंडिशन सांगितली, प्लुरल फॉर्मची कंडिशन सांगितली आणि आता फुल स्टॉपची कंडिशन जी आहे ती आपल्याला ह्या चौथ्या पॉइंट मध्ये क्लिअर करता आली किंवा ती आपल्याला ह्या ठिकाणी सांगता आली. बरोबर, म्हणजे युनिटच्या एंड नंतर प्लुरल फॉर्म जो आहे तो द्यायचा नाही. तुम्ही समजा 1 किलोग्राम असं अशी कंडिशन लिहायची नाही. त्याच्यानंतर समजा 1 मीटर असेल तर 1 मीटर फुल स्टॉप असं त्या ठिकाणी द्यायचं नाही. 1 सेकंद असेल तर 1 यस फुल स्टॉप. हा फुल स्टॉप जो आहे इथला इथला आणि हा युनिटच्या नंतर मुळीच द्यायचा नाही. तसं जर दिलं गेलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी तुम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे असं त्या ठिकाणी रिकॉग्नाइज होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजा एखादी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला तर त्या ठिकाणी त्याचे युनिटचे मार्क्स त्या ठिकाणी जाऊ शकतात. अर्धा मार्क्स हा प्रत्येक युनिटला असतो. प्रॉब्लेम सोडवत असताना फायनल आन्सर जे आपण काढतो त्या ठिकाणी जर युनिट येत असेल तर ते युनिट आपल्याला दिलं गेलंच पाहिजे आणि ते युनिटच्या वेळी जर आपण अशी चूक केली तर ते त्या ठिकाणी युनिटचा जो अर्धा मार्क्स आहे त्या ठिकाणी तो आपला ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. बरोबर, ते ह्या झाल्या 4 कंडिशन्स. याच्यानंतर पुढच्या पॉइंट मध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपल्याला असं सांगता येतं की समजा एखादी युनिट जी आहे काही वेळेस असं येतं की रेशो त्या ठिकाणी येतो युनिटचा. बरोबर, समजा ऍक्सेलरेशनची युनिट जर तुम्ही म्हटलं तर ऍक्सेलरेशन जे आहे ते आपण कसं डिनोट करतो की व्हेलोसिटी पर युनिट टाइम. व्हेलोसिटी पर युनिट टाइम. आता व्हेलोसिटीचे युनिट जे आहे ते आपण ऑलरेडी लिहितो की मीटर पर सेकंद आणि टाइम या ठिकाणी म्हणजे तो परत आला त्या ठिकाणी पर सेकंद. आता हा पर सेकंद पण आहे आणि हा पण या ठिकाणी पर सेकंद आहे. मग असे 2 रेशो त्या ठिकाणी नको. दॅट शुड बी राईट इन
युनिट जे आहे ते इन वन रेशो, एकाच रेशो मध्ये युनिट जे आहे ते आपले आले पाहिजे. आणि मग ते लिहित असताना ही जी कन्सेप्ट आहे ती फायनली आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी तिला करून घ्यायची. बरोबर. म्हणजे हे लिहिताना तुम्ही जर समजा तुम्ही एम पर एस असं जर केलं मीटर पर सेकंड तर हे चुकीचं त्या ठिकाणी होईल. हेच तुम्हाला या भाषेमध्ये लिहिता येत आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. युनिट लिहिताना तो केव्हाही वन रेशो मध्येच युनिट लिहायचं. हे कन्व्हेन्शन त्या ठिकाणी आपल्याला पाचव्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या क्वांटिटीचं युनिट आलं तर त्याचं कन्व्हर्जन ह्या फॅक्टर मध्ये फायनल स्टेपला करून घ्यायचं, किंवा तुम्हाला जर जमलं तर लगेच त्या ठिकाणी ते अरेंज करून घ्यायचं तशा पद्धतीने. ओके. पण अशी त्या ठिकाणी रचना जी आता हे दोन रेशो झाली, कारण का तर मीटर पर सेकंड हा एक आणि पर सेकंड पर दुसरा हा दुसरा रेशो. दोन रेशो मध्ये युनिट जी आहे कोणती क्वांटिटीची ती आपल्याला मुळीच द्यायची नाही. आणि तसं जर तुम्ही दिलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी पकडण्यात येईल किंवा चुकीचं त्या ठिकाणी ते आहे असं त्या ठिकाणी म्हणण्यात येईल. बरोबर. याच्यानंतर पुढचं जे आहे की समजा तुम्ही एखादी क्वांटिटी एक्सप्लेन करत असताना आता समजा हेच युनिट आपण त्या ठिकाणी घेऊ की एक्सेलरेशन युनिट आहे मीटर पर सेकंड, किंवा समजा एखाद्या क्वांटिटीला युनिट जे समजा आपलं जूल येत आहे पर किलोग्रॅम आणि समजा मीटर त्या ठिकाणी येत आहे काही वेळेस पर किलोग्रॅम मीटर असं त्या ठिकाणी समजा युनिट जे आहे ते आपल्या त्या ठिकाणी येत आहे. बरोबर. आता इथं फुल स्टॉप येत नाही, या हायफन डॅश आर्टिक्युलेशनची त्या ठिकाणी देतोय. तर असं जर समजा दोन क्वांटिटीचं युनिट त्या ठिकाणी आलं, दोन प्रॉपर्टीचं युनिट जर समजा असं आलं की समजा एक एनर्जी असेल, एक वेट असेल आणि एक लेंथचा पार्ट असेल आणि फायनली तुम्हाला जूल पर किलोग्रॅम पर मीटर असं त्या ठिकाणी जर ती इक्वेशन जर आलं तर ते लिहिताना जर तुम्ही समजा पहिला शब्द सिम्बॉलिकली देत आहात तर पूर्ण युनिट मध्ये येणारे तुमचे जे पार्ट आहेत जे लेटर आहेत ते पूर्णपणे तुम्ही सिम्बॉलिकलीच द्या. हे लिहिताना असं लिहू नका की हा जूल आहे म्हणून तो पूर्ण पहिल्यांदा जूल लिहायचा, नंतर हा केजी लिहायचा, नंतर हा एम करायचा. हे चुकीचं असेल. एकाच फॉर्म मध्ये तुमचं पूर्ण युनिट पाहिजे. नाहीतर मग तुम्ही हे जे लिहित असाल तर हे पूर्णपणे जूल पर किलोग्रॅम असं पूर्ण स्पष्ट लिहा, पर किलोग्रॅम मीटर असं तुम्ही त्याला लिहू शकता. हे बरोबर आहे. पण तुम्ही म्हटलं की एक पूर्ण वाक्यात पूर्ण अक्षरात लिहायचं आणि बाकीचे शॉर्ट लिहायचे तर हे चुकीचं त्या ठिकाणी होईल. एकतर लिहायचं असेल तर असं लिहा किंवा असं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. पण हे जे लिहिलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं रॉंग त्या ठिकाणी होईल. बरोबर. पॉईंट समजून घ्या की युनिट लिहित असताना जर समजा तुमच्या दोन किंवा तीन क्वांटिटीचं युनिट त्या ठिकाणी येत असेल तर ते आपण जूल पर किलोग्रॅम मीटर असं जर ते येत असेल तर ते लिहित असताना जर तुम्ही सर्व सिम्बॉल वापरत आहात तर सर्वच सिम्बॉल वापरा. मग एक सिम्बॉल वापरायचा, एक पूर्ण नाव लिहायचं तसं करू नका. किंवा समजा मीटर पर सेकंद असेल तर तुम्ही मीटर पर सेकंद तुम्ही असा एम पर सेकंद दिला हे बरोबर आहे, किंवा एम पर सेकंद दिला हे पण बरोबर आहे, किंवा मीटर असं पूर्ण लिहिलं पर सेकंद हे पण पूर्ण बरोबर आहे. बरोबर. पण जर तुम्ही असं लिहिलं की मीटर पूर्ण लिहिला आणि सेकंद जो आहे तो यस लिहिला फक्त तर हे या ठिकाणी चुकीचं होतं. किंवा तुम्ही एम स्मॉल काढला आणि सेकंद नंबर या ठिकाणी असं पूर्ण लिहिला तर हे पण या ठिकाणी चुकीचं होईल. म्हणजे असे जे फॉर्म आहेत की जो फॉर्म तुम्हाला दोघी क्वांटिटीला दोघी रेशोला तुम्हाला एकच फॉर्म त्या ठिकाणी वापरायचा, एक तर पूर्ण नाव लिहा किंवा सिम्बॉल त्या ठिकाणी द्या. बरोबर. तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी युनिटचं खरं महत्व किंवा त्या ठिकाणी युनिट तुम्हाला समजलं असं त्या ठिकाणी पकडता येईल. अदरवाईज तुमचे मार्क्स त्या ठिकाणी युनिटचे जे आहेत ते त्या ठिकाणी जातील. त्याच्यामुळे त्याला खूप महत्व आहे. किंवा अर्धा मार्क जर गेला तर काय होतं तसं तुम्ही समजू नका, कारण एका मार्काने तुमची कॉम्पिटिशन जी आहे पुढे वाढत चालते किंवा रॅपिड ती इन्क्रीज जी आहे ती होत चालते. त्याच्यामुळे त्या एका मार्काला भरपूर महत्व देत चला. नंतरचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारचा आहे की प्रिफिक्सचा एक काही पार्ट आपल्याला मल्टिप्लायरचा जो आहे तो त्या ठिकाणी येतो प्रिफिक्सचा. आता समजा 1 मिली सेकंद असं त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल 1 मिली सेकंद. बरोबर. तर हा 1 मिली साठी आपण एक प्रिफिक्स त्या ठिकाणी यूज करतो आणि ते प्रिफिक्स आहे 10⁻³ म्हणजे 1 × 10⁻³ आता हा झाला 1 मिली म्हणजे इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे तुमचा हा इथपर्यंत येऊन गेला आणि सेकंदला मग तुम्ही पुढे फक्त यस द्या किंवा सेकंद त्या ठिकाणी शकतो. म्हणजे प्रिफिक्स जे आहे ते तुम्हाला युनिटच्या अगोदरच द्यायचे. नाहीतर मग तुम्ही असं सांगा की हा सेकंद अगोदर आणि मग 10⁻³ नंतर तर ते चुकीचं होईल. म्हणजे हा 10⁻³ नंतर लिहायचं आणि त्याच्या अगोदर सेकंद लिहायचं
हे इथं लिहिलं आणि हा जो आहे तो इथे लिहिला तर हे चुकीचं त्या ठिकाणी असेल. प्रिफिक्स जे असेल युनिटमध्ये येणार ते सिम्बॉलच्या प्रिफिक्स ऑफ युनिट जे आहे ते सिम्बॉलच्या अगोदर त्या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. प्रिफिक्स समजून घ्या. मल्टिप्लायर जो आहे तो हा जो मल्टिप्लायर आहे 10 raised to -3 10 raised to -6 10 raised to समजा आता 1 मायक्रो सेकंद असेल 1 मायक्रो सेकंद त्या ठिकाणी असेल तर तो 1 मायक्रो सेकंद लिहिताना आपण 10 raised to -6 ने मल्टिप्लाय करतो मग तो 1 × 10 raised to -6 सेकंद असं त्या ठिकाणी तो भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येतो किंवा तो आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. अशा प्रकारची क्वांटिटी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायची आहे किंवा ती मांडायची आहे. फक्त हे युनिट झालं सेकंद, हे तुमचं प्रिफिक्स झालं. हा प्रिफिक्स जो आहे तो सिम्बॉलच्या अगोदर पाहिजे, सिम्बॉलच्या नंतर नको तो. मग काय असू दे, किलोग्राम असेल, मीटर असेल, जे असेल ते, लेंथ असेल तर मिलीमीटर, सेंटीमीटर काय असेल ते, वेट असेल तर किलोग्राम, मिली किलोग्राम जसं असेल तसं, अजून काही लेंथ असेल पुढे नॅनोमीटर वगैरे ती जे पार्ट आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे, समजलं पाहिजे. प्रिफिक्स जे आहे ते युनिटच्या अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे, हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे, बरोबर. आणि फायनल जे आहे की समजा एखाद्या युनिटचा प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी येत असेल, एखाद्या युनिटचा प्रॉडक्ट समजा त्या ठिकाणी येत असेल तर तो प्रॉडक्ट लिहित असताना त्या दोन युनिटच्या मध्ये स्पेस, थोडीशी जागा किंवा हायफन त्या ठिकाणी आपण द्यायचं, बरोबर. समजा अशी एखादी क्वांटिटी आली की मीटर सेकंद समजा ती आली, प्रॉडक्ट दोन क्वांटिटी आल्या, बरोबर. म्हणजे मीटर एक लेंथ झालं, सेकंद हा टाइम झाला. जसं युनिट त्या ठिकाणी झालं तर मीटर डॉट सेकंद असं त्या ठिकाणी करू नका. ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे. तुम्ही मीटर थोडासा स्पेस ठेवा आणि सेकंद असं त्या ठिकाणी लिहू शकता, किंवा मीटर हायफन द्या आणि सेकंद त्या ठिकाणी लिहू शकता. समजून घ्या, याला खूप महत्त्व आहे. एमएस जर तो झाला तर ते वेगळंच त्या ठिकाणी, म्हणजे एम फॉर स्टँड्स फॉर मिली सेकंद तो होऊन जातो. असं जर प्रॉडक्ट आला तर मिली सेकंद तो होऊन जातो एमएस म्हटलं तर. जे आपण वरती इथं प्रिफिक्सच्या बद्दल लिहिलं ते मिली सेकंद, एमएस जो तो होऊन जातो. मिली एम स्टँड फॉर मिली होऊन जातो आणि सेकंद मिली सेकंद होऊन जातो. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा स्पेस ठेवला, डॉट जर त्या ठिकाणी दिला नाही तर त्याचा अर्थ लगेच बदलून जातो, मीटर सेकंद होऊन जातो, बरोबर. म्हणजे किंवा हायफन त्या ठिकाणी जर तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी हायफन दिलं तर हे पण असं म्हणजे थोडासा स्पेस त्या ठिकाणी पाहिजे काहीतरी एम आणि एस च्या मध्ये, किंवा त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी हायफन जे आपण देऊ शकतो. म्हणजे स्पेस आणि हायफन हे युनिटच्या प्रॉडक्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला द्यायचेच आहेत, आणि युनिटच्या प्रॉडक्ट मध्ये स्पेस आणि हायफन शिवाय त्या ठिकाणी त्या युनिटला महत्त्व नसतं. काही वेळेस असं होतं की मीटर पर सेकंद स्क्वेअरचा आपल्याला त्या ठिकाणी येतं, मग मीटर पर सेकंद त्यांना आपण ते परत मीटर, काही वेळेस असं आपण ते लिहितो पर सेकंद स्क्वेअर, मग त्यावेळेस हा मीटर झाला आणि हा पर सेकंद स्क्वेअर झाला. इथं तुम्ही डॉट जर दिला तर ते वेगळंच त्या ठिकाणी अमाऊंट, डॉट द्यायचा नाही, डॉट मुळीच त्या ठिकाणी द्यायचं नाही. तर पूर्ण मोठं ठेवायचं, थोडीशी जागा ठेवायची फक्त. मग ते नुसतं असं एमएस असं करू नका, किंवा असं शेजारी ते लिहू नका, थोडासा स्पेस त्याच्यामध्ये द्या. एम साइडला लिहा, एस साइडला लिहा, आणि पर स्क्वेअरचा जो पार्ट आहे -2 त्या ठिकाणी आपण तो अशा पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर अशी ती अमाऊंट होते. म्हणजे ह्या 8व्या टॉपिक मध्ये, 8व्या कन्व्हेन्शन मध्ये आपण युनिट लिहिताना अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्पेस आणि हायफनचा जो उल्लेख आहे तो या ठिकाणी केलेला आहे, तो मस्ट त्या ठिकाणी असेल. ओके, अशा प्रकारचे हे 8 प्रॉपर्टीज जे आहे ते आपल्याला ह्या आजच्या लेक्चरला बघता आलेले आहे. ओके, तर ह्या प्रकारामध्ये किंवा ह्या पॉइंटमध्ये आपल्याला अशा प्रकारचे हे 8 जे कन्व्हेन्शन्स जे आहेत ते ह्या आजच्या लेक्चरला बघता आले. 8ही कन्व्हेन्शन्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहे. त्यातलं पहिलं कन्व्हेन्शन जे आहे सिम्बॉलशी रिप्रेझेंट करायचं आहे, की युनिट जे आपण देतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला सिम्बॉल हा द्यायचा आहे. सिम्बॉल काय, मीटर असेल तर एम द्यायचा, किलोग्राम असेल तर केजी द्यायचा, अजून पुढचं समजा काय असेल ते पूर्ण नाव जर तुम्हाला समजा युनिटचं द्यायचं आहे तर ते पूर्णपणे स्मॉल लेटरमध्येच लिहिता आलं पाहिजे, कॅपिटल लेटरमध्ये ते लिहू नका. युनिटचं अनेक वचन जे ते मुळीच करू नका, कारण अनेक वचन जर केलं तर त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो, बरोबर. फुल स्टॉप जो आहे तो युनिटच्या नंतर देऊ नका, पूर्णपणे असं प्लॅन त्या ठिकाणी ठेवा. पूर्ण असं म्हणजे सेकंद झाला तर त्या ठिकाणी फुल स्टॉप देऊ नका, किंवा वेगळं काही झालं तर त्या ठिकाणी फुल स्टॉप मुळीच द्यायचं नाही. युनिटी जे आहे त्या केव्हाही 1 मध्येच पाहिजे. त्यासाठी एक्झाम्पल तुम्हाला दिलं की ऍक्सेलरेशन ची डेफिनेशन आपण वेलोसिटी पर टाइम घेतो. वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंद, टाइम पर झाला पर सेकंद मधून मीटर पर सेकंद झाला. मग ते असं पूर्ण न लिहिता डायरेक्ट आपण त्याला मीटर पर सेकंद स्क्वेअर करून घ्यायचं, बरोबर.
म्हणजे तो काय होईल तर मीटर पर हे जे आहे हे आपण कसे लिहू शकतो तर m/s/s. तर डिनॉमिनेटर गेट मल्टिप्लाय म्हणजे तो होईल m/सेकंड स्क्वेअर आणि तेच आपण या ठिकाणी लिहितो. बरोबर. त्याच्यामुळे असं दोन रेशो मध्ये ते लिहू नका, एकाच रेशो मध्ये आपण त्याला लिहू शकतो किंवा डिनोट करू शकतो. परत समजा युनिट 2 3 असे प्रकार त्या ठिकाणी आले. फायनल युनिटला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता फायनल युनिटला तुमचे 3 युनिट समजा आले तर त्या ठिकाणी एक आहे जूल, एक आहे किलोग्राम आणि एक आहे मीटर. तर ती गेली त्यांना एक तर सिम्बॉल वापरा किंवा पूर्ण नाव लिहा. म्हणजे जूल पर किलोग्राम पर मीटर एक तर असं लिहा किंवा जूल पूर्ण लिहा, किलोग्राम पूर्ण लिहा आणि मीटर जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण लिहू शकता. पण असं शॉर्टकट की एक जूल हा पूर्ण लिहायचा, किलोग्राम सिम्बॉल द्यायचा, मीटर परत सिम्बॉल द्यायचा, तसं करू नका. पूर्णपणे युनिट जे आहे ते सिम्बॉल जर तुम्हाला द्यायचे असेल एक तर सिम्बॉल द्या किंवा पूर्ण नाव त्या ठिकाणी द्या. पण एक सिम्बॉल द्यायचा, एक पूर्ण नाव द्यायचं, परत एक सिम्बॉल द्यायचं, ते चुकीचं त्या ठिकाणी होईल. तुमचे मार्क्स त्या ठिकाणी युनिटचे जे आहे ते आपले जातील. बरोबर. नंतरचा तो पार्ट आहे तो प्रिफिक्सचा. तो तुम्हाला सांगितला की मिली सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद. अजून डिस्टन्स समजा असेल तर त्या ठिकाणी प्रिफिक्स जो मल्टिप्लायर असतो 10⁻³ हा 10⁻³ युनिट जे समजा मीटर असेल किंवा सेकंद असेल तर त्या युनिटच्या अगोदर त्याला द्यायचं प्रिफिक्स जे असेल ते. सेकंद लिहायचं नंतर मल्टिप्लाय 10⁻³ करायचं, ते मुळीच करू नका. बरोबर. आता नोट्स मध्ये देताना तुम्हाला ते अजून डिटेल मध्ये देईल. तुम्हाला एक्झाम्पल त्याची दिल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल. ओके. नंतर हायपन आणि स्पेस जो आहे तो प्रत्येक युनिटच्या मध्ये आपल्याला द्यायचा आहे. एकतर स्पेस सोडा किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी हायपन द्या, पण डॉट त्या ठिकाणी मुळीच देऊ नका. डॉट जो आहे तो होतो त्या ठिकाणी वेगळाच अर्थ त्या ठिकाणी होऊन जातो. डॉट जर दिला तर तो मिली सेकंद असा त्या ठिकाणी होतो आणि डॉट जर तुम्ही दिला तर मीटर सेकंद असं त्या ठिकाणी होतं. म्हणजे एवढं चेंज त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे युनिटच्या मध्ये तुम्हाला मुळीच त्या ठिकाणी डॉट जो आहे तो द्यायचा नाहीये. एक तर स्पेस ठेवा किंवा हायपन त्या ठिकाणी ठेवा. की आजच्या लेक्चर इथेच आपण थांबू. बाकीचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. परंतु लेक्चर एंड करण्याच्या अगोदर कालचं जे तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत ते पूर्ण करा. आता परत आजच्या लेक्चरला काही नोट्स तुम्हाला पाठवले जातील किंवा पाठवले ते तुम्ही परत लेक्चर पूर्ण ऐकल्यानंतर ते लिहून घ्यायचं. एक वेळेस लेक्चर एक वेळेस ऐकल्यानंतर तर तुम्ही एक वेळेस नोट्स व्यवस्थितपणे ऐकल्या वाचल्या तर तुमच्या लक्षात व्यवस्थित तो टॉपिक राहील आणि जी अडचण वाटली ती पर्सनली तुम्ही मला मेसेज करून त्या ठिकाणी विचारू शकता. ओके. बाकीचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी बघू. थँक्यू.